आपली जी व्होकॅब्लरीची सिरीज होती ही आज शेवटच्या टप्प्यात आहे. सी पासून तयार होणारे म्हणजे सीची जी सिरीज होती ती आज संपत आहे. याच्यानंतर आपण डीची सिरीज चालू करणार आहोत. यात आपण प्रत्येक लेक्चरमध्ये 8 वर्ड्स घेतलेत. त्याच्यात 2 ते 3 सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहेत. तर तुम्हाला जवळपास 40च्या आसपास वर्ड्स भेटतात. तर ते तुम्ही करत राहा. चांगली व्होकॅब्लरी आहे जी की वर्ल्ड पॉवर मिड एजी या बुकमधून आहे. तर खूप जण ते प्रेफर करतात. तर आपण पहिला शब्द बघतोय, यात आहे कल्मिनेट. कल्मिनेट म्हणजे कळसाला जाणे किंवा एकदम उच्च पदावर किंवा टॉप लेवलला जाणे. त्यालाच आपण सिनोनिम्समध्ये म्हणू शकतो टू क्लायमॅक्स. क्लायमॅक्स म्हणजे वर्टेक्स. वर्टेक्स म्हणजे टॉपचा पॉईंट असतो. त्याला आपण पीक पण म्हणू शकतो जे की शिखर. टॉप म्हणजे एकदम वरती. झेनिथ म्हणजे पण वरती. तर त्याला अँटोनिम्समध्ये आहे बिगिन, बॉटम, बेस पण म्हणू शकता. बेस पण म्हणू शकता याला. दुसरा शब्द आहे कल्पेबल. कल्पेबल म्हणजे दोषी किंवा अपराधी असतं. एखादा गिल्टी असतं, गुन्ह्यामध्ये सापडलेला. कल्प्रिट म्हणजे गुन्हेगार. क्रिमिनल म्हणजे पण गुन्हेगार असते. त्याला अँटोनिम्समध्ये आहेत इनोसंट, ब्लेमलेस. गलिबल पण म्हणू शकता जो की इझिली फसणारा वगैरे असं म्हणू शकता, जे की ब्लेमलेस म्हणू शकता त्याला. तिसरा आहे कर्सरी. कर्सरी म्हणजे वरवरचा, एकदम वरवर असं सुपरफिशियली बघितलेलं असतं वरवरचं. हेस्टी किंवा ब्रीफ असतं वरवरचं. त्याला अँटोनिम्समध्ये आहेत डिटेल, इन डीप. एखादी गोष्ट तुम्ही इन डीपमध्ये बघता किंवा केअरफुली बघता. तर चौथा शब्द आहे कर्टेल. कर्टेल म्हणजे कट करणे किंवा कमी करणे असते. मर्यादा, लिमिटेशन्स पण म्हणू शकता. इथं रिड्यूस आहे, डिमिनिश आहे, वेन पण म्हणू शकता. वेन म्हणजे पण कमी करणे असतं किंवा ह्याला अजून डिमिनिश आहे, रिड्यूस आहे, शॉर्टन आहे. ड्विंडल म्हणजे पण कमी करणे असतं. असॉज म्हणजे पण कमी करणे असतं. असॉजमध्ये काय असतं, दुःख, वेदना वगैरे कमी करण्यासाठी असॉज वापरला जातो. त्याला अँटोनिम्समध्ये आहे एक्सटेंड, इन्क्रीज करणे, वाढवणे. एक्सपांड पण म्हणू शकता. तर आता आपण सहावा वर्ड्स बघतो आहे. त्याला कन्सील, लपवणे आहे. त्याला सिनोनिम्समध्ये हाईड, कव्हर आहे. अँटोनिम्समध्ये रिव्हील, एक्सपोज, ओपन आहे. सातवा वर्ड्स आहे कन्फ्यूज. कन्फ्यूज म्हणजे गोंधळलेला असणे. त्याला सिनोनिम्समध्ये आहे पझल, बिवाइल्डर, क्लॅरिटी, एक्सप्लेन, लुसिड. आणि लुसिड म्हणजे क्लिअर असतं. आठवा शब्द आहे करेज. करेज म्हणजे धैर्य वगैरे असणे तुमच्यामध्ये. एक ब्रेविटी, व्हॅल्युअर म्हणजे पण करेज असतं. डेअरिंग वगैरे असणं तुमच्यामध्ये. तर त्याला अँटोनिम्समध्ये आहे फिअर, कवार्डाईज. इथं आपला हा बंदिस्त राहिलेला आहे. नमस्कार. ठीक आहे. कन्फाईन म्हणजे बंदिस्त हा राहिलेला होता. त्यात आहे लिमिट, कन्स्ट्रेंट आणि फ्री. लिबरेशन म्हणजे मुक्ती करणे किंवा लिबरेट आहे. अनलिश म्हणजे पण सोडणे किंवा मुक्त करणे आहे. तर याच्यात आपण परत एकदा वर्ड्स बघणार आहोत. पहिला आहे कल्मिनेट म्हणजे कळसाला पोचणे, जे की वर्टेक्स आहे. त्याला सिनोनिम्स क्लेम, वर्टेक्स, पीक, टॉप. त्याला अँटोनिम्समध्ये आहे बिगेन, बॉटम, बेस. कल्पेबल म्हणजे दोषी किंवा अपराधी. कर्सरी म्हणजे वरवरचा, एखादी गोष्ट तुम्ही वरवरची करत आहात ते. कर्टेल म्हणजे कमी करणे, लिमिटेशन्स आणणे किंवा मर्यादित असणे. रिड्यूस करणे, शॉर्टन करणे, डिमिनिश करणे. तर आता आहे पाचवा कन्फाईन, जो की राहिला होता. तर लिमिट, त्याला कन्स्ट्रेंट, बंदिस्त करणे म्हणतो. त्याला अँटोनिम्समध्ये आहे फ्री, लिबरेट, अनलिश. अनलिश म्हणजे मुक्त करणे असतं, सोडणे. दोरीने कधी बांधलेली गोष्ट असते अनलिश म्हणतात त्याला. कन्सील म्हणजे लपवणे, हाईड करणे. सातवा आहे कन्फ्यूज म्हणजे गोंधळलेला. आणि आठवा आहे करेज म्हणजे धैर्य. तर अशा प्रकारे हे तुम्ही 8 वर्ड्स जरी बघत राहिलात डेली हे तुमच्या बुक्समध्ये, नोटबुकमध्ये लिहून ठेवत चला, जेणेकरून तुम्हाला याचा पुढच्या एक्झाममध्ये फायदा नक्की होईल. तर तुम्ही जो आता पुढची आपली डीची सिरीज चालू होणार आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डीपासून येणाऱ्या सिरीजनुसार